आमची जी बॅच होती ती 2018 ची बॅच होती. आम्हाला आता एवढ्या वेळानंतर रिअलाइज झालं की आम्ही बॅच वर नाही, आम्ही बॅच 0 मध्ये आहोत. म्हणजे ते आमची सगळ्यात पहिली बॅच आहे. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर फिदाची आम्ही फर्स्ट बॅच आहोत आणि आमच्या फिदाच्या बॅच नंतर ध्येयाची बॅच स्टार्ट झाली होती. तर ऍक्च्युली म्हणजे आता बॅच वन तर आहे, मग आम्हाला बॅच काय करणार, तर कंपनी इंजिनिअरिंग मध्ये प्रत्येक गोष्ट 0 पासून स्टार्ट होते. तर मग आम्ही बॅच 0 आहोत. हे थोडंसं आणि बाकी तर म्हणजे खूप छान वाटलं. खूप दिवसातून मागच्या ऑगस्टमध्ये आय थिंक आपण सगळे एकत्र आलो होतो. त्यावेळेस बरंच आपण इंटरॅक्शन केलं होतं की प्रत्येकाचं काय स्टार्टिंग होणार आहे, कोणत्या कॉलेजला वगैरे. त्यावेळेस सगळ्यांना कळलं होतं की कोणकोणत्या फील्ड वगैरे मध्ये आहे. आमच्या बॅचमधून आम्ही तिघे चालू आहोत. अजून एक मेंबर्स आहेत ते आलेले नाही आहेत काही. फर्स्ट आम्ही ऑलमोस्ट तुमच्यामध्ये सगळ्यात सिनियर्स आम्हीच आहोत. आम्ही 3rd इयरला आहोत. आता मी फर्स्ट माझी हे करतो, इंट्रोडक्शन करतो. मी आता कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय आणि मी 3rd इयरला सेकंड सेममध्ये. माझं कॉलेज मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगावला आहे. ऑलमोस्ट आमच्या बॅचचे 2018 चे जे पण स्टुडंट आहेत आम्ही सगळेच ऑलमोस्ट कम्प्युटर इंजिनिअरिंगला आहोत आणि सगळेच म्हणजे 3rd इयरला. आणि फक्त आता आम्ही 12th पर्यंत एकत्र होतो. नंतर आता सगळ्यांचे कॉलेजेस वेगवेगळे. आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स ध्येयाचा कोरोनामध्ये आय थिंक लॉकडाऊनमध्ये आमचे सेशन चालले होते. त्याच्यामध्येच ऑनलाईन सगळे सेशन्स होते. आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो होतो आणि काही गोष्टी नवीनही कळाल्या होत्या. त्याच्या फक्त काही गोष्टी ऍड कराव्या वाटल्या एक सिनियर म्हणून आणि काही तुम्हाला अजून एक्सपिरियन्स येतीलच. आता 12th नंतर आम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर एक थोडंसं जग कसं असतं किंवा अजून काही स्किल्स शिकायला हवेत आपल्याला, काय काय करायला हवं त्या गोष्टी कळल्या. फर्स्ट आपली इंग्लिश कम्युनिकेशन खूप मॅटर करतं आपण जेव्हा कॉलेजला जातो तेव्हा. आणि इंग्लिश हे एक मीडियम आहे जे आपण जनरली आपण कुठेही गेलो तर आपण वी कॅन स्पीक इन इंग्लिश. आणि तो इंग्लिश बोलण्याचा एक कॉन्फिडन्स असतो. तो फक्त आपण हे करून नाही, म्हणजे फक्त रीडिंग करून बरंच हे करून नाही. इंग्लिश तेव्हाच बोललं जाऊ शकतं जेव्हा आपण ते यूज करतोय. आपण जर इंग्लिशमध्ये बोलतच नाही तर तो कॉन्फिडन्सच निर्माण होत नाही. ध्येयाच्या सेशनमध्येही सांगितलं होतं इंग्लिशमध्ये कसं कम्युनिकेशन आपण आपली फ्लुएन्सी कशी इन्क्रीज करू शकतो किंवा आपण अजून कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतो. तर त्यावेळेस मी त्यावेळेस एक ऍप सजेस्ट केलं होतं. त्याच्यामध्ये लेसन्स वगैरे असायचे आणि केक वगैरे आणि असे बरेच ऍप होते. त्यानंतर मला अजून एक वाटलं लर्निंग म्हणून सांगावं. एक इंग्लिश शिकण्यासाठी अजून मला काही ऍप्स कळले ज्याच्यामध्ये टॉक न्यू आणि टॉक असे काय ऍप्स ज्याचे सांगतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मी पण स्वतः पर्सनली यूज करतो. ज्याच्यामध्ये सर काय असतं की आपण कॉलिंग करतो, रँडमली कॉल लागतो पूर्ण. त्याच्यामध्ये पूर्ण इंडियातले वगैरे स्टुडंट्स असतात आणि मग तुम्ही त्याच्याबरोबर 1 to 1 कॉलिंग इंग्लिश बोलू शकता. लिमिट असतं म्हणजे 15 मिनिट किंवा अर्धा तास बोलू शकता. जर तुम्ही डेली 15 मिनिट्स पण त्या ऍपवर तुम्ही कम्युनिकेट करताय अदर स्टुडंटशी तर तुमची फ्लुएन्सी आपोआप वाढते. मी पण ते यूज करतोय. मागच्या 1 महिना झाला नाही करत आहे, पण मी 2 महिने त्याला कंटिन्युअसली यूज केलेलं आहे आणि खूप छान आहे. त्याने आपला इफेक्ट खूप जाणवतो इंग्लिशमध्ये बोलण्याचा. कारण आपण जेव्हा दररोज ते यूज करतो. कारण कॉलेजमध्ये पण मी बघितलं, आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला असतो पण आम्ही म्हणजे फक्त टीचिंग इंग्लिशमध्ये वगैरे होतं, पण ऍट द एंड स्टुडंट कशामध्ये बोलतात, मराठीच बोलतात. कारण आपल्याला ती सवय झालेली असते. त्यासाठी आपल्याला ते दररोज थोडं बोलणं आपल्याला प्रॅक्टिस लागते इंग्लिश बोलण्यासाठी. अजून काही ऍड करायचं झालं तर जेव्हा तुम्ही आता 12th पास करता तर फक्त अभ्यास नाही फक्त करून चालत. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण पार्टिसिपेट करावं लागतं. म्हणजे फक्त एक आपली अशी पर्सनॅलिटी नको बनायला की फक्त